अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीनंतर काय होणार याच्याबद्दल अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लढवतात. राष्ट्राध्यक्षांकडे असणारी जी काही सत्ता आहे, त्यांचे जे काही अधिकार आहेत ते बरेच मोठे असतात, एका लाक्षणिक अर्थानं अमर्याद असतात. त्यामुळे व्यक्ती बदलली की काहीतरी भलतं मोठं काहीतरी होणार आहे अशी एक धारणा ही बऱ्याचदा फक्त अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबद्दल नाही, भारताच्या पंतप्रधानांबद्दल देखील तसंच असतं. पण जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना हे माहिती आहे की एखादी व्यक्ती ही कधीही इतक्या कितीही मोठ्या पदावर असली, कितीही अधिकारधारी असले तरी जी अगोदरची पायवाट पडलेली असते, जी घडी बसलेली असते ती पार विस्कटून टाकून दुसरंच काहीतरी भलत्या दिशेला वळून देणं हे कोणत्याही व्यक्तीलाही कधीही शक्य नसतं. त्यामुळे जेव्हा असे तर्क केले जातात की अमुक एक व्यक्ती, उदाहरणार्थ ट्रम्प गेल्यानंतर बायडेन जर आला तर मग काय होईल, या प्रश्नामध्येच मुळात खरं तर गफलत आहे. कारण अशा प्रकारच्या अपेक्षा या एका अर्थानं निराधार असतात, फारशा योग्य नसतात. ज्या देशांना आणि बहुतेक सर्व देशांना असते फार मोठी अशी एक धोरणाची परंपरा असते आणि त्या परंपरांना धरून उभ्या राहिलेल्या अनेक संस्था असतात. त्या संस्थांची जी काही धारणा असते ती धारणा अगदी मूलतः ओलांडून मुळापासून उपटून टाकून काहीतरी वेगळीच धारणा तयार करायची, एवढा कालावधी 4 वर्षाचा हा कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला किंवा 5 वर्षाचा पंतप्रधानाला शक्य नसतो. त्यामुळे अमेरिकेचं धोरण भारताबद्दलचं काय राहील याच्यामध्ये सहसा साधारणतः 3 ते 4 प्रकारच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा लोक विचार करतात. पण तो व्यक्ती केंद्रित विचार करण्याच्या ऐवजी, म्हणजे अमुक एक व्यक्ती निवडून आली तर काय होईल आणि ते आपल्याला लाभदायक असेल का असा विचार करू नये. आणि विशेषतः अमेरिकेबद्दल असं करू नये याचं कारण असं आहे की आज अमेरिका ज्या पदाला येऊन पोचली आहे, ज्या वळणावरती आहे, त्याच्यामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नांची एकतर अगोदर बसलेली घडी आहे. दुसरं, जरी असं वाटत असलं की रिपब्लिकन पक्षाचा ट्रम्पसारखा उमेदवार ज्यासारख्या गोष्टी बोलतो त्या प्रकारच्या गोष्टींना आता मुरड बसेल, हरताळ फासला जाईल, त्या मूलतः नष्ट होतील, असं होणार नाही. विशेषतः आर्थिक बाबतींमध्ये बोलायचं तर गेले अनेक वर्ष, म्हणजे खरं तर 50 सालापासून अमेरिकेमध्ये एक मोठा प्रवाह असा आहे की तो प्रवाह, ज्याला अमेरिकन भाषेत सांगायचं म्हणजे अमेरिका फर्स्ट या तत्वाचा आग्रह धरणारा आहे. ते रिपब्लिकनमध्ये पण आहे आणि ते डेमोक्रॅटिक पक्षामध्ये पण आहे. सरसा बाहेरच्या लिखाणात असं बोललं जातं की अमेरिका म्हणजे मुक्त व्यापार, अमेरिका म्हणजे मुक्त व्यापाराला चालना, अमेरिका म्हणजे WTO. ही सर्व अत्यंत सर्धोपट असलेली समजूत आहे. प्रत्यक्ष इतिहास हा उलटा आहे. ज्या प्रकारची मुक्त व्यापाराची धारणा असणारी संघटना अस्तित्वात यावी असं वाटत होतं आत्ता नव्हे 1947 साली, तर तशा प्रकारची नसावी, कारण आपले अधिकार त्यामुळे संपुष्टात येतात असं काँग्रेसच्या, सिनेटच्या लोकांना वाटत होतं, विशेष करून काँग्रेसच्या लोकांना वाटत होतं. म्हणून मूळचा इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या ऐवजी तुलनेनं कमी महत्त्वाकांक्षी असलेला, तुलनेनं कमी प्रकारचं खुलं धोरण व्यापाराबद्दल पत्करणारा असा जो करार अस्तित्वात आला त्यालाच जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ म्हणतात आणि तो अमेरिकेच्या विरोधामुळे आला. त्यामुळे अमेरिका म्हणजे मुक्त व्यापाराला जास्त वाव, त्याचा जास्त आग्रह असं नाही आहे. उलट आहे. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या कालखंडांमध्ये अमेरिकेच्या मुक्त व्यापार धोरणाचा किंवा अमेरिकेच्या बाजारपेठामध्ये असलेल्या शिरकावाच्या ज्या क्षमता आणि शक्यता आहेत त्या वापरून काही देश आपल्यावरती फार कुरघोडी करतायत अशी धारणा ही वारंवार व्यक्त होत आलेली आहे. बराच काळपर्यंत, जोपर्यंत सोव्हिएत युनियनचं विघटन झालं नव्हतं तोपर्यंत अमेरिकेला एक नैसर्गिक शत्रू म्हणावा असा शत्रू होता, तो म्हणजे सोव्हिएट युनियन. आणि त्याच्या आधारानं अमेरिकेकडे फार मोठ्या प्रमाणात ज्याला जगातल्या अनेक बाबतींमधलं लष्करी पुढारपण होतं आणि नेतृत्व होतं हे तयार झालं होतं. पण त्याच्याच बरोबरीनं त्याच कालखंडामध्ये, उदाहरणार्थ 1975 नंतर जपानी उत्पादकांनी आणि जपानी उत्पादनांनी जो अमेरिकेमध्ये शिरकाव केला आणि ज्या प्रकारची स्पर्धा अमेरिकेला तयार केली त्याला फार मोठी प्रतिक्रिया अमेरिकेमध्ये उमटली आणि त्यामुळे जपान विरोधी लाट म्हणावी इतका जपान विरोध हा अमेरिकेमध्ये उसळला होता.
कालांतरानं त्याच प्रकारची धारणा, त्याच प्रकारचं धोरण, त्याच प्रकारची आर्थिक दौडगोड ही चीननं गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये केली. त्यामुळे आता चीनबद्दल देखील तसंच वातावरण आहे. त्यामुळे असं नाही आहे की अमेरिकाचा आता येणारा नवीन राष्ट्राध्यक्ष जो असेल तो राष्ट्राध्यक्ष ही गोष्ट समूळ बदलू शकणार आहे किंवा असं कोणत्याही पक्षाचा निवडून आला तरी होणार नाही. आज चीनबद्दल असलेली जी काही धास्ती आहे, ज्या प्रकारचं भय आहे किंवा ज्या प्रकारची साशंकता आहे, ही साशंकता ही कोणी निवडून आलं तरी तशीच राहणार आहे. आणि ही साशंकता अमेरिका धोरण ठरवणाऱ्या संस्थांमध्ये, त्या संस्थांमधले जे विश्लेषक आहेत, जे धुरीण आहेत, जे धोरण करते त्यांच्यामध्ये ती गाठ रुळलेली आहे. त्यामुळे फार मोठा बदल व्हावा अशी अपेक्षा करणं हे भ्रममूलक आहे. व्यापाराबद्दल जर म्हणायचं तर असं आहे की व्यापारामध्ये चीनला ज्या प्रकारची मुक्त व्यापारपेठ मिळाली आणि त्यामुळे चीनचा जो विकास झाला, याचा फायदा फक्त चिनी उत्पादकांनाच झाला होता असंही नाही, अमेरिकन उत्पादकांनाही झाला होता. कारण अनेक अमेरिकन उत्पादक हे चीनमध्ये उत्पादन करून अमेरिकेमध्ये विकत होते. एकेकाळी म्हणजे 80-85च्या दरम्यान याला रिएक्सपोर्ट म्हणायचे. म्हणजे अमेरिकन उत्पादक पण ते अन्यत्र कुठेतरी उत्पादन करतात आणि त्याची निर्यात करतात. कुठं करतात तर अमेरिकेत करतात. तर अशा प्रकारचे जे काही हितसंबंध आहेत ते हितसंबंध लक्षात घेता अमेरिका विरुद्ध चीन याच्यामध्ये अमेरिका देखील दुभंगलेली असते, हे विसरू नये. जसं भारताबद्दलही खरं आहे. त्यामुळे चीनबद्दलचे आर्थिक धोरण आणि चीनचं आर्थिक धोरण हे अनाठायी आणि अतिरेकी आक्रमक आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकन उद्योगांना, अमेरिकन रोजगाराला अटकाव होतो, खीळ बसते. ही जी धारणा आहे ही धारणा इतकी सहजी पुसली जाणारी धारणा नाही आणि कोणी जरी निवडून आला तरी ही धारणा सहजी नाहीशी होणार नाही. त्यामुळे या संस्था ज्या प्रकारचे उपाययोजना आत्तापर्यंत सुचवित आल्यात किंवा विचार करत आल्यात त्या तशाच चालू राहतील. विशेष करून चीनची जी चलनाची मूल्य पातळी आहे ती मूल्य पातळी ही कृत्रिमरित्या ठरवलेली आहे असा फार पूर्वीपासून असलेला दावा आहे आणि कदाचित हा दावा उसळी घेण्याची शक्यता जास्त आहे. कारण जेव्हा चीनला 1997 जागतिक व्यापार संघटनेमध्ये प्रवेश दिल्यानंतर अशी धारणा होती की मुक्त व्यापार जर समजा चीनमध्ये आपोआप पसरला तर आपोआप चीनची राजकीय जडणघडण जी आहे ती देखील अधिक लोकशाही पद्धतीची होईल. ही मुळात भ्रामक कल्पना होती. कारण असे अनेक देश आहेत की ज्यांनी मुक्त व्यापाराचा अवलंब केला पण त्यांची देशांतर्गत व्यवस्था ही बिलकुल लोकशाहीला साजेशी नव्हती, लोकशाहीला पूरक नव्हती. पण असा एक प्रकारचा विश्वास, अशा प्रकारचा एक आशावाद होता. आता एका अर्थानं त्या आशावादाला विराम मिळाल्यासारखं आहे. चीनमधली जी काही राज्यपद्धती आहे ती पुरेशी हुकुमशाही आणि कम्युनिस्ट पक्षाच्या धर्तीची पक्की लोखंडी पोलादी म्हणा, बांबूची म्हणा, अशी ही हुकुमशाही आहे आणि त्याच्यात शिरकाव करणं सहजी शक्य नाही. त्यात सहजी बदल होत नाही. त्यांना विरोध करणाऱ्या लोकांचा जो विरोध असतो तो फार क्रूरपणानं दडपला जातो. याची पुरेशी प्रचिती आल्यामुळे अशा प्रकारचा जो भ्रम होता तो भ्रम आता नाहीच होईल. त्यामुळे चीन हा मुळात खऱ्या अर्थानं खुल्या अर्थव्यवस्थेचा समर्थक नाही. त्याचं जे चलन आहे ते चलनाचं मूल्य हे कृत्रिमरित्या असं ठेवलंय की ज्याच्यामुळे चीनच्या व्यापाराला अधिक गती मिळते. या प्रकारच्या आक्षेपांना बळ मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि ते बळ जर मिळालं तर डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निवडून येतो का रिपब्लिकन पक्षाचा येतो यांना फारसा फरक पडणार नाही. कारण त्या दोन्ही पक्षांकडून याच प्रकारच्या धोरणाचा मुख्यतः अवलंब होण्याची शक्यता जास्त आहे. भारताच्या संदर्भात विचार करायचा तर अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे, सगळ्याच देशांच्या दृष्टीनं मोठी बाजारपेठ आहे. पण युरोप आणि चीनची परिस्थिती वेगळी आहे. युरोप जेवढी आयात करतं तेवढीच निर्यात पण करतं. चीन तर फार मोठी निर्यात करतो. हीच तर चीनबद्दलची मुख्य तक्रार आहे अमेरिकनांची. त्याच्याशी तुलना केली तर आपण अमेरिकेतून आयात जेवढी करतो तेवढी निर्यात करत नाही. कारण आपण इतका निर्यात प्रधान आणि निर्यातीमध्ये फार पुढे सरसावलेला वगैरे देश नाही आहोत. त्यामुळे ही जी आयात आहे या आयातीचा जो ओघ आहे तो अमेरिकेतूनच उत्पन्न होणारे स्रोत का अन्यत्र कुठे वळणार आहे हे त्या त्या तंत्रज्ञानाच्या त्या त्या काळच्या आर्थिक म्हणजे उदाहरणार्थ किंमत पातळी कोणत्या प्रकारची आहे, स्पर्धा किती आहे त्या विशिष्ट वस्तूंमध्ये याच्यानुसार ठरत असतं. गेल्या काही 2 दशकांमध्ये आपल्याला असं दिसतं की अमेरिका आणि युरोप या दोनच देशांमध्ये आपल्या
बाजारपेठेचा जो काही आंतरव्यवहार आहे म्हणजे आयात आणि निर्यात व्यवहार आहे, हा व्यवहार त्या दोन गटांमध्ये जास्त केंद्रित असण्यापेक्षा अन्यत्र तो वळवण्याचा आपण काही ना काही प्रमाणात प्रयत्न करतो, कारण तशा प्रकारच्या व्यावसायिक संधी जास्त आहेत म्हणून. आणि तो कल माझ्या मते तसाच चालू राहील. अमेरिकेनं आजवर ज्या प्रकारच्या धोरणांना विरोध केला आहे, उदाहरणार्थ जागतिक व्यापार संघटनेमध्ये जे काही अनेक छोटे मोठे असे वादाचे प्रश्न आहेत जे तिथल्या तंटा निवारण समितीसमोर आहेत, त्याच्यामध्ये अमेरिकेची जी काही धारणा आहे ती धारणा काही फार मोठी मूलतः बदलेल याची फारशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अमेरिका हा अधिक जास्त खुला होणार आहे किंवा अधिक संकुचित होणार आहे याच्यामध्ये अमेरिका पूर्वीपेक्षा चीन वगैरे अशा प्रश्नांच्या दबावांमुळे संकुचित वादाकडे कल असण्याकडे जास्त प्रमाण राहील असं मला वाटतं. याचा अर्थ अमेरिकामध्ये कुठल्याच प्रकारची व्यापाराचा शिरकाव होणार नाही असं आहे का, तर असं नाही. भारताच्या दृष्टीनं दुसरा एक अमेरिकेशी संबंधित असलेला एक प्रश्न असा असतो जो काही प्रकारच्या निर्यातीमध्ये, विशेषतः ज्याला आपण सॉफ्टवेअर निर्यात म्हणतो, त्याच्यामध्ये इथून तिकडे लोक जाणं आणि त्यांच्याकडे तिथे काम करायचा परवाना असतो, ज्याला वर्क व्हिसा म्हणतात. त्या वर्क व्हिसाबद्दल ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन देखील फारसं भारताला अनुकूल नव्हतं. ट्रम्प हा भारताला अनुकूल आहे अशी जी धारणा आहे, ती धारणा मुख्य ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी काही आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतो त्याच्यामध्ये अधिक सुसंगत, अधिक पूरक अशा प्रकारचं धोरण हे ट्रम्पनं निदान जाहीरपणानं उच्चारलं, म्हणून अशी समजूत झाली आहे की ट्रम्प आला तर आपल्याला जास्त चांगलं आहे. हे फक्त परराष्ट्रीय धोरणाबद्दल काही प्रमाणात सत्य आहे. उदाहरणार्थ ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनमधला एक महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर एका मोठ्या प्रगत देशांचा लष्करी पुढारी म्हणून जो काही अमेरिकेचा दबदबा होता आणि त्याच्यामुळे किंवा अमेरिकेच्या स्वतःच्याच विस्तारवादी आकांक्षांमुळे, महत्वाकांक्षांमुळे अमेरिका अनेक प्रकारच्या युद्धांमध्ये गुंतली होती. या प्रकारची अमेरिकेची युद्धांमध्ये असलेली स्वतःची गुंतवणूक ही फलदायी नाही, याच्यातून काही अमेरिकेला फायदा होत नाही आणि ही आपण उगाचच नसतं उडवून घेतलेलं असं प्रकारचं संकट आहे, अशी धारणा ही अमेरिकेमध्ये अनेक वर्ष वळवते. व्हिएतनाम युद्धापासून ती वळवते. त्यामुळे या धारणेला फार मोठा छेद देऊन अमेरिका आता जगभर जास्त मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचा लष्करी हस्तक्षेपाला तयार होईल किंवा त्या दिशेनं ते धोरण वळवलं जाईल आणि ते 4 वर्षामध्ये, याची शक्यताही फार मोठी नाही. म्हणजे ही जी 2 वळणं ट्रम्प काळामध्ये जी पडलेली आहेत ती इतकी सहजासहजी जाणारी नाहीत. म्हणजे एक म्हणजे ज्याला मी मगाशी त्याचा उल्लेख केला, फर्स्ट अमेरिका फर्स्ट, हे एक धोरण आणि अमेरिकेंना अन्यत्र जगभरचं जे काही परराष्ट्रीय धोरण आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात युद्ध किंवा तत्सम प्रकारच्या राजकारणामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ नये अशा प्रकारची असलेली लोकप्रिय मागणी, या दोन्ही गोष्टी जरी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार विजयी झाला तरी फार मोठ्या प्रमाणात एकदम दुसऱ्या दिशेला तोंड वळवून वाटचाल चालू होईल अशी शक्यता मला कमी दिसते. आर्थिक बाबतीमध्ये म्हणाल तर वर्क व्हिसाबद्दल कदाचित डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार आल्यानंतर जो ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनकडून आलेला अनुभव आहे त्या अनुभवाचा विरोधी किंवा त्या तितकं कठोर नाही, थोडंफार प्रमाणात अधिक जास्त काम करण्याचे परवाने सैल प्रमाणामध्ये मिळतील याच्यासाठी अनेक भारतातल्या कंपन्या अमेरिकामध्ये कार्यरत आहेत, त्यासाठी प्रयत्न करतील आणि डेमोक्रॅटिक पक्ष कदाचित त्यांच्या या मागणीला दुजोरा देईल किंवा प्रतिसाद देईल, ही शक्यता पण तेवढीच आहे. पण ह्या प्रकारची जर गोष्टी जर वगळल्या तर फार मोठं बदल होणार आहे अशी शक्यता मला वाटत नाही. अमेरिकेत आणि आपल्यात जो काही एकूण वस्तू व्यापारामध्ये अंतराचा जो फरक पडतो त्यानुसार जर बघायला गेलं तर अजूनही आपला व्यापार अमेरिकेच्या एका दिशेच्या बाजूनं वाढवणं, उदाहरणार्थ ईस्ट कोस्टमधून वाढवणं त्याऐवजी वेस्ट कोस्टमधून वाढवणं, या प्रकारच्या शक्यता आहेत. पण या शक्यता या मुख्यतः व्यावसायिकदृष्ट्या तयार होणाऱ्या आणि व्यावसायिकदृष्ट्या लय पावणाऱ्या अशा आहेत. त्यामुळे कोणतं सरकार येतं याच्यामुळे ही काही भारताची व्यापार क्षमता उजळवणारं किंवा काळवणारं असं काही असू शकतं असा विचार करण्याची गरज नाही. व्यापाराच्या दृष्टीनं फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही. उलट जर चीनबद्दलची जी धारणा आहे ती जर बदलत गेली आणि जर समजा कालांतरानं असं अमेरिकेच्या धोरणात व्यक्त व्हायला लागलं की चीनची चलनाची अवस्था जी आहे ती बदलली पाहिजे तर कदाचित आपल्याला त्यामध्ये थोडाफार वाव होईल. आज चीनचं चलन हे महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा जो काही SDR म्हणून जे कृत्रिमरित्या व्याख्यात केलेलं चलन असतं
त्याच्यामध्ये देखील त्याचा मोठा वाटा आहे. याच्यात कदाचित जर समजा चीन ही मुख्यतः बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था नाही अशी धारणा जर प्रस्तुत झाली आणि त्याचे जर पडसाद जागतिक बँकेमध्ये किंवा नाणेनिधीमध्ये किंवा अन्य जी काही व्यासपीठ आहेत त्याच्यामध्ये जर पडू लागले तर जो काही फायदा होईल किंवा जो काही फरक पडेल तेवढाच फरक हा पडेल. एरवी शेतीमालाच्या दृष्टीनं फार मोठा बदल होईल अशी शक्यता फार कमी आहे. कारण ह्या ज्या अगोदरच्या करारामध्ये ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ठरलेल्या ज्या तारखा आहेत त्याच्यामध्ये ठरलेल्या कोणी किती निर्यात किंवा अन्य प्रकारची ज्याला आपण देशी अनुदानं म्हणतो ती कपात करायची याबद्दलचे जे धारणा आहेत त्या धारणांमध्ये फार फरक पडणार नाही. उदाहरण म्हणून सांगतो की काही देशांना काही एका कालखंडापर्यंत काही विशिष्ट प्रकारची अनुदानं चालू ठेवायला परवानगी होती. तर हे कलम लयाला जाऊन सुद्धा बरीच वर्ष झाली. आता याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे का तर आहे. मग तसे मागणी करणारे देश आहेत का तर आहेत. उदाहरणार्थ जी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या सगळ्यांचा म्हणून जो कैर्न ग्रुप आहे तो अशी मागणी करतो. भारताचा देखील काही अंशी त्याला पाठिंबा आहे. पण भारताचं असं म्हणणं आहे की सर्वच अनुदानं काढून टाकावीत आणि ती सर्व अनुदानं एका पातळीची आहेत असं समजावं. याला भारताचा विरोध आहे. आणि याबद्दल अमेरिकेची जी काही धारणा आहे ती धारणा फारशी बदलेल असं वाटत नाही. किंबहुना ही धारणा जवळपास 1999 सालापासून जशी व्यक्त होत आली तशीच आज पण चालू आहे. दरम्यानच्या काळामध्ये 8 वर्ष बुश राजवट होती म्हणजे रिपब्लिकन राजवट होती. नंतर बराक ओबामांच्या काळामध्ये डेमोक्रॅटिक राजवट होती. तेव्हाही अमेरिकेची काही याबद्दलची धारणा फारशी मोठी बदललेली दिसत नाही. आणि नजीकच्या भविष्य काळात पुढच्या 4 वर्षात ती अशी इतकी पूर्ण दिशा बदलेल अशी अपेक्षा करणं देखील फारसं बरोबर नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अमेरिकन राष्ट्राध्यक्षाकडे खूप मोठी सत्ता असते. मोठं राष्ट्र आहे, बलवान राष्ट्र आहे, आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे, तांत्रिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे, लष्करीदृष्ट्या फार मोठं प्रबळ राष्ट्र आहे. म्हणून त्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये कोण जिंकतो आणि त्याची धारणा काय आहे याच्यानुसार अमेरिकेची सगळी धोरणं बदलणार आहेत अशी अपेक्षा करणं हे फोल ठरेल. तर तशी अपेक्षा न करणं हे जास्त वास्तववादी आणि संयुक्त काय असं माझं मत आहे.